सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे. आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन्स. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाबत आक्षेपार्ह वक्तव्य बहुळ, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला अटक. महाविकास आघाडीत अद्याप 5 ते 6 जागेवर पेच, शरद पवार काँग्रेस नेत्यांबाबत चर्चा सुरू, जागावादचा वाद मिटण्याचा प्रयत्न. फडणवीसांच्या विरोधात धरांगेने दिलेल्या धक्क्यामागे शरद पवार असल्याचा आरोप कोणीही केला नाही, आशिष शेलार यांचे प्रतिपादन. धाराशिवमध्ये थकीत एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बँड बाजा आंदोलन. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 मार्च दरम्यान होण्याची शक्यता. निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची महत्त्वपूर्ण माहिती. पाकिस्तानात सुपर लीगमध्ये गोंधळच गोंधळ, 13 खेळाडू आजारी तर एक रुग्णालयात दाखल. रणदीपपुराच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चित्रपटाचा व्हिडिओ झळकला न्यूयॉर्कमध्ये. नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात पत्रिकेतून शरद पवारचे नाव वगळलं. शरद पवारांचे मात्र शिंदे फडणवीस यांना गोविंद बागेत जेवणाचे आमंत्रण. मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या 15 तोळे सोन्याचे दागिने केले हस्तगत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा सांगलीत मोर्चा, कर्ज वसुली थांबवण्याची केली मागणी.